बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. हॅलो चिल्ड्रन, इयत्ता चौथी, स्टँडर्ड 4, फोर्थ स्टँडर्ड. आवर सब्जेक्ट इज इंग्लिश. आज आपला विषय आहे इंग्लिश. इयत्ता चौथीसाठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. बघा बाळांनो, असं तुम्हाला माहितीये की दिवाळीच्या सुट्टीनंतर आपण पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली आहे. आपलं दुसरं सत्र चालू झालं आहे, सेकंड सेमिस्टर, आणि आपण दिवाळी नंतरच्या सत्राचा अभ्यास आता सुरू केलेला आहे. 3 युनिट्स पर्यंतचा अभ्यास आपला झालेला आहे. आता 4 युनिट पासून आपण सुरुवात करतोय. युनिट 4. युनिट 4, युनिट 1, युनिट 2, युनिट 3 या तिन्ही युनिटचा अभ्यास आपण केलेला आहे. आणि आता आपण युनिट 4 चा अभ्यास सुरू करत आहोत. युनिट 4 मधला आपला टॉपिक आहे 4.1 गुड हॅबिट्स. गुड हॅबिट्स. गुड हॅबिट्स म्हणजे काय बरं? चांगल्या सवयी. आपण लहानपणापासून या सवयींचा अभ्यास करत आहोत आणि अभ्यास करून करून तुम्हाला आता नक्कीच चांगल्या सवयी लागलेल्या आहेत, हो की नाही? सर्वजण तुम्ही आता एकदम शहाणी बाळ झालेली आहात, गुड चिल्ड्रन. आणि तुम्हाला चांगल्या सवयी तुमच्यामध्ये तुम्ही अंगीकारलेल्या आहेत. तुमच्यामध्ये आधीच चांगल्या सवयी भरपूर भरलेल्या आहेत. तरी पण आपण काही गुड हॅबिट्सचा इथे विचार करणार आहोत. आता हॅबिट म्हणजे काय? तर हॅबिट म्हणजे सवय. रोज एखादी गोष्ट आपण ठरलेल्या वेळेला, ठराविक वेळेला करतो, त्याला आपण सवय म्हणतो, हो की नाही? मग ह्या ज्या आपल्या सवयी आहेत त्या सगळ्या सवयी चांगल्या असल्या पाहिजे. आपल्याला चांगल्या सवयींमुळे काय होतं? आपल्या आयुष्यामध्ये पुढे पुढे जाणं अगदी सहज शक्य होतं. आपल्याला यश मिळणं अगदी सहज शक्य होतं. सो वी शुड हॅव गुड हॅबिट्स इन अस. ओके. आता पहा, तुम्हाला काही कोट्स म्हणजे सुविचार दिलेले आहेत. ते सुविचार आपण वाचायचे आहेत, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि आपल्यामध्ये ते सुविचार आपण आणायचे आहे. हा, लिसन, रीड अलाउड, कॉपी अँड रिमेंबर. ऐका. लिसन म्हणजे ऐका. रीड अलाउड म्हणजे मोठ्याने वाचा. कॉपी करा म्हणजे पाहून लिहा. आणि लक्षात ठेवा. रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवा. कॉपी म्हणजे पाहून लिहा किंवा पाहून करा. ओके. जे दिलेलं असतं आपल्याला ते आपण कॉपी करतो. म्हणजे कॉपी करतो म्हणजे काय करतो? तसंच्या तसं आपण करतो, हो की नाही? लिहितो, करतो, वागतो, त्याला आपण कॉपी असं म्हणतो. हा, लिसन ऐका, रीड अलाउड मोठ्याने वाचा, कॉपी करा म्हणजे तुमच्यामध्ये तो बाणून घ्या, आणि रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवा. Early to bed and early to rise is the way to be healthy, wealthy and wise. Early to bed and early to rise is the way to be healthy, wealthy and wise. Early to bed and early to rise is the way to be healthy, wealthy and wise. बघा, आपल्या मराठीमध्ये सुद्धा एक म्हण आहे, लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य मिळे. लवकर निजे म्हणजे रात्री जास्त जागरण करायचं नाही. 10 वाजेपर्यंत आपण झोपायचं. अर्ली टू बेड, लवकर झोपायचं आहे. अर्ली म्हणजे लवकर आणि बेड म्हणजे झोपायचं आहे. आपल्याला लवकर झोपायचं आहे आणि लवकर झोपल्यामुळे काय होतं? सकाळी आपल्याला लवकर जाग येते. सकाळी सुद्धा आपण लवकर उठायचं आहे. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज. अर्ली टू बेड म्हणजे लवकर झोपणे. आपण बेडवर झोपतो की नाही?
मग अर्ली टू बेड म्हणजे बेडवर आपण लवकर जाऊन लवकर झोपायचं. अँड अर्ली टू राईज, राईज म्हणजे सनराईज, सन उगवतो आणि आपण उठतो. राईज म्हणजे आपण झोपून उठतो सकाळचे, त्याला आपण राईज म्हणतो. अँड अर्ली टू राईज, लवकर उठायचं आहे, लवकर झोपायचं आहे आणि लवकर उठायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे? लवकर निजे लवकर उठे इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज. तया आरोग्य, संपत्ती आणि ज्ञान मिळेल. जसं इथे लिहिलं आहे बघा, इज द वे टू बी हेल्दी. हेल्दी म्हणजे शरीराने प्रकृतीने सुदृढ. हेल्दी, हेल्दी असणं म्हणजे सुदृढ असणं. वेल्दी म्हणजे धनवान असणं, पैसेवाला असणं. अँड वाईज म्हणजे शहाणं असणं, सुज्ञ असणं. ओके, अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज. आपण लवकर झोपू आणि झोपून लवकर उठू. हे केल्याने आपण सुदृढ होऊ, आपल्याकडे धन येईल आणि आपण शहाणे होऊ. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, संपत्ती, आरोग्य मिळेल. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज. Early to bed and early to rise is the way to be healthy, wealthy and wise. बघा, ही मुलगी लवकर झोपली, लवकरच तिला झोप आली आणि लवकर झोपून ती सकाळी लवकर पटकन उठली. ओके, नाही? दोन चित्रात आपल्याला काय दिसतंय? पहिल्या चित्रात दिसतंय ती लवकर झोपली आणि दुसऱ्या चित्रात आपल्याला दिसतंय ती लवकर उठली. Early to bed and early to rise. Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise. Early to bed and early to rise. बघा, मुलगी लवकर झोपली आणि लवकर उठली. Early to bed and early to rise makes a man, makes a girl, makes a boy, makes a woman, makes everybody healthy, सशक्त, वेल्दी, पैसेवाले अँड वाईज, शहाणे. ओके, अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. ओके, आता दुसरं कोट आपण वाचूया. दुसरा सुविचार वाचूया आपण. 1, 2, whatever you do. 1, 2, whatever you do, start it well and carry it through. 1, 2, whatever you do, start it well and carry it through. आपण जसं म्हणतो 1, 2, 3, 4. महानगरपालिकेची मुले हुशार बोलतो की नाही आपण. गणपतीला आणताना, गणपतीचं विसर्जन करताना आपण अशा प्रकारच्या घोषणा आपण देतो, हो की नाही? 1, 2, 3, 4 गणपतीचा जय जयकार बोलतो की नाही आपण. तर तसंच इथे 1, 2 रायमिंग साठी घेतलेलं आहे. 1, 2 व्हॉटेव्हर यू डू. तुम्ही जे काही करताय, जे काही कराल, जे काही करत आहात, व्हॉटेव्हर यू डू, व्हॉटेव्हर काही जे तुम्ही करताय, स्टार्ट इट वेल, जे करताय त्याची सुरुवात चांगली करा. वेल, वेल म्हणजे चांगली, त्याची सुरुवात चांगली करा. अँड कॅरी इट थ्रू, जे तुम्ही सुरुवात केली आहे करायला ते शेवटपर्यंत, पूर्ण होईपर्यंत चांगलंच करायचं आहे. कॅरी इट थ्रू, तुम्ही जी सुरुवात, एखादी गोष्टी करायची जी सुरुवात तुम्ही चांगल्या रीतीने केलेली आहे ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारेच करायची आहे. 1, 2 whatever you do, start it well and carry it through. जे काही तुम्ही कराल त्याची सुरुवात अत्यंत चांगली करा आणि जशी तुम्ही सुरुवात चांगली कराल तशीच ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत
चांगल्या पद्धतीनेच करत राहा. जसं तुम्ही जर वाचन करायला घेतलं, वाचनाची सुरुवात चांगली करा आणि पुस्तक संपेपर्यंत व्यवस्थित चांगल्या प्रकारे पुस्तक वाचत राहा. जर तुम्ही पाढेपाठ करायला घेतले, पाढेपाठ करायला तुम्ही चांगल्या प्रकारे सुरुवात करा आणि पूर्ण पाढेपाठ होईपर्यंत ते चांगल्या प्रकारे पाठ करत राहा. जी गोष्ट तुम्ही कराल त्याची सुरुवात चांगली करा आणि ती संपूर्ण गोष्ट होईपर्यंत चांगल्या प्रकारेच करत राहा. 1, 2, whatever you do, start it well and carry it through. 1, 2, whatever you do, start it well and carry it through. 1, 2, whatever you do, start it well and carry it through. बघा तेच लिहिलं आहे. 1, 2, whatever you do, start it well and carry it through. 1, 2, whatever you do, start it well and carry it through. 1, 2, whatever you do, start it well and carry it through. Whatever you do it well. घरात तुम्ही आईला काही कोणत्या कामात मदत करत असाल, ती सुद्धा चांगल्या प्रकारे करा. मॅगी बनवत असाल, बघा हा मुलगा काहीतरी बनवतोय, तुमच्यासारखाच छोटा मुलगा आहे तो, कदाचित तो मॅगी बनवत असेल. मॅगी बनवायला सोपी असते की नाही? हा, मग ती जर तुम्ही बनवायला घेतली तर चांगल्या प्रकारे बनवा आणि पूर्ण होईपर्यंत तिथे उभं राहून छान प्रकारे मॅगी बनवा. तुम्ही चहा बनवत असाल, चहा सुद्धा व्यवस्थित बनवा. सुरुवात चांगली करा आणि शेवटपर्यंत ती गोष्ट चांगल्या रीतीने पार पाडा. Whatever you do it well. Whatever you do it well. जे काही तुम्ही कराल ते चांगलं करा. कोणतीही गोष्ट आपण करायला हातात घेतली तर ती चांगल्या प्रकारे करून पार पाडायची आहे. आता तिसरं कोट आहे बघा. One thing at a time and that done well is a very good rule as many can tell. One thing at a time and that done well is a very good rule as many can tell. One thing at a time and that done well is a very good rule as many can tell. One thing at a time. एका वेळी एक गोष्ट. एका वेळी एकच गोष्ट हातात घ्यायची and that done well आणि ती चांगल्या प्रकारे करायची. is a very good rule. हा अत्यंत चांगला नियम आहे. as many can tell. खूप लोक तुम्हाला सांगतील की एका वेळी एक गोष्ट हातात घ्या आणि ती चांगल्या प्रकारे पूर्ण करा. एकाच वेळी 2-2, 4-4 गोष्टी करायच्या नाही. आता तुम्ही छोटी मुलं, तुम्ही काय करता? समोर टीव्ही लावून ठेवता आणि इथे अभ्यास करत राहता. मग धड तुमचं टीव्हीकडे पण लक्ष नाही आणि अभ्यासाकडे पण लक्ष नाही. ओके नाही? मग असं न करता एकदा अभ्यास करा. 1 तास पूर्ण तुमचा अभ्यास झाला की मग 1 तास टीव्ही बघा. म्हणजे वन थिंग ॲट अ टाइम. एकतर तुम्ही टीव्ही बघा किंवा एकतर तुम्ही अभ्यास करा. बरोबर? एकतर तुम्ही खेळायला जा किंवा तुम्ही टीव्ही बघा. जे कराल त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन तुम्ही ती गोष्ट पूर्ण करा. वन थिंग ॲट अ टाइम. एका वेळी एकच गोष्ट करा अँड दॅट डन वेल आणि ती चांगल्या प्रकारे करा. इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टेल. एका वेळी एक गोष्ट हातात करून ती चांगल्या प्रकारे पूर्ण करणे हा खूप चांगला नियम आहे. हे खूप लोक तुम्हाला सांगतील. One thing at a time and that done well is a very good rule as many can tell. Do one thing at a time. बघा सुविचार लिहिलेला आहे हा. Do one thing at a time. एका वेळी एकच गोष्ट करा. Do one thing at a time. एका वेळी एकच गोष्ट करा. Focus on one thing at a time. फोकस करायचा म्हणजे त्या गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं. जेव्हा आपण फोकस करतो तेव्हा एकाच गोष्टीवर मोठा प्रकाश पडतो, हो की नाही?
तसंच आपल्या मनाचा फोकस पण एकाच गोष्टीवर आपण टाकायचा आणि ती गोष्ट वेळेत पूर्ण करायची आणि एका वेळी एकच गोष्ट पूर्ण करायची. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, दोन दगडांवर पाय ठेवू नका. हो की नाही? म्हणजे दोन्ही गोष्टी करायला धडपडू नका. एका वेळी एकच गोष्ट नीट लक्ष देऊन वेळेत चांगल्या प्रकारे पार पाडा, चांगल्या प्रकारे करा. Do one thing at a time. Focus on one thing at a time. तेच कोट आहे, डू वन थिंग ॲट अ टाइम अँड डू इट वेल. चांगल्या प्रकारे करा. डू वन थिंग अँड डू इट वेल. एक गोष्ट करा पण ती अत्यंत चांगली करा. ॲट वन टाइम डू ओनली वन थिंग. बघा ती मुलगी दूध पितीये. दूध पिताना इकडे तिकडे बघायचं नाही, उड्या मारायच्या नाहीत. नाही असं आपण केलं तर काय होणार, ते दूध सगळं सांडणार. हो ना? म्हणून जर आपण दूध पित असलो तर दूधच प्यायचं. मग खाली वहीकडे बघत नाही राहायचं किंवा टीव्हीकडे बघत नाही राहायचं किंवा दुसरं कोण बोलत असेल त्यांच्याकडे नाही, नीट दुधाकडे बघून नीट दूध प्यायचं, म्हणजे ते इथे सांडणार नाही. ॲट वन टाइम डू ओनली वन थिंग. एका वेळी एकच गोष्ट करा. Hearts like doors will open with ease to very, very small keys. And don't forget that two of these are thank you, sir, and if you please. Hearts म्हणजे आपलं मन, आपलं हृदय, ह्याचं एक दरवाजा असतो. आपल्या मनाचा एक दरवाजा असतो. हा, तो आपण अगदी सोप्या प्रकारे उघडू शकतो. मनाचा दरवाजा उघडायला आपल्याला छोट्या छोट्या किल्ल्यांची आवश्यकता असते. आणि त्या किल्ल्या कोणत्या? तर कोणाच्याही मनात जागा करण्यासाठी आपल्याला काय बोलावं लागतं? थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू. आणि काय बोलावं लागतं? प्लीज, इफ यू प्लीज. म्हणजे प्लीज आणि थँक्यू हे दोन शब्द मनाचा दरवाजा उघडणाऱ्या किल्ल्या आहेत. दोन साधे शब्द आहेत. कोणते साधे शब्द दोन? थँक्यू. पहिला शब्द थँक्यू आणि दुसरा शब्द प्लीज. हे दोन साधे शब्द आहेत पण ते मनाचे दरवाजे उघडतात. ओके. आता आपल्याला आपल्या ह्या कोट्स मधले रायमिंग वर्ड्स शोधायचे आहेत. ओके, पहिला कोट घेऊया. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज. बघा पहिला जो रायमिंग वर्ड कोणता आहे? राईज, वाईज. राईज अँड वाईज, दीज आर द रायमिंग वर्ड्स. राईज, वाईज. आणि अजून दोन रायमिंग वर्ड्स आहेत. कोणते बरं? हेल्दी, वेल्दी. याच्यामध्ये दोन रायमिंग पेअर्सच्या जोड्या आहेत. पहिली जोडी आहे राईज, वाईज आणि दुसरी जोडी आहे हेल्दी, वेल्दी. अजून रायमिंग वर्ड्स तुम्हाला दाखवते. 1, 2, whatever you do, start it well and carry it through. बघा, to, do and through. To, do, through. To, do, through. हे तीन रायमिंग वर्ड्स इथे आलेले आहेत. टू, डू, थ्रू. Okay. One thing at a time and that done well is a very good rule as many can tell. Well, tell. त्याची रायमिंग पेअर कोणती आहे? वेल, टेल. वेल, टेल. Hearts like doors will open with ease to very, very small keys. And don't forget that two of these are thank you, sir, and if you please. आता बघा यातले रायमिंग वर्ड्स. ease,
keys, these, and please. Okay, is, keys, these, please. Is, keys, these, and please. ओके, आता आपण काही गुड हॅबिट्स पाहूया, तुमच्या छोट्या मुलांच्या गुड हॅबिट्स. ओके, चांगल्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनातल्या एव्हरी डे जेव्हा आपण वावरत असतो, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, तेव्हा आपण कोणत्या कोणत्या चांगल्या सवयी आपल्याला असल्या पाहिजेत ते आपण पाहूया. वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, ते आपण आत्ताच बघितलं. सकाळी तुम्ही लवकर उठा. वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. ब्रश युअर टीथ ट्वाइस अ डे, दिवसातून 2 वेळा दात घासायचे, एक सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी. ओके, ब्रश युअर टीथ ट्वाइस अ डे. ब्रश युअर टीथ ट्वाइस अ डे. बाथ डेली, रोज आंघोळ करा. ओके, रोज आंघोळ करायची आपल्याला. बाथ डेली. बाथ डेली. कोम युअर हेअर डेली, रोज केस विंचरायचे आणि चांगला भांग पाडायचे. केस विस्कटलेले अस्ताव्यस्त असे कसे पण ठेवायचे नाहीये. कोम युअर हेअर डेली. कोम युअर हेअर डेली. प्रे डेली, आंघोळ करून झाली, केस विंचरून झाले, स्वच्छ कपडे घातले की आपल्याला काय करायचंय? प्रे डेली, देवाला नमस्कार करायचा आहे हात जोडून. हा, देवाची प्रार्थना करायची आहे. प्रे डेली. कट युअर नेल्स. कट युअर नेल्स, दर आठवड्याला आपली वाढलेली नखं आपण काढायची आहे. कट युअर नेल्स. एक्सरसाइज डेली, रोज व्यायाम करा. एक्सरसाइज डेली, रोज आपण व्यायाम करायचा आहे. एक्सरसाइज डेली. वॉश युअर हँड्स बिफोर अँड आफ्टर मील्स, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर. बिफोर अँड आफ्टर, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर हात धुवायचे आहे. वॉश युअर हँड्स बिफोर अँड आफ्टर मील्स. Eating a healthy diet is a good habit. आपण जे खाऊ ते हेल्दी म्हणजे पौष्टिक खाणं खायचं आहे. काही पण वेफर्स, बिस्किट हे असलं सारखं खात राहायचं नाही. कधीतरी मजा म्हणून ठीक आहे, पण जेव्हा आपण घरात असतो तेव्हा जेव्हा आपण जेवण जेवतो किंवा काही खाणं खातो ते पौष्टिक खाणं, हेल्दी डाएट आपल्याला खायचं आहे. नाव अ गार्डन ऑफ वर्ड्स, बघा काही शब्द आहेत ते आपण वाचूया. खूप शब्द आहेत, आपण नीट वाचूया ते. गार्डन ऑफ वर्ड्स बघा, पहिल्या कॉलम मधले शब्द वाचूया. ऑलवेज, बिफोर, बेटर, बॉट, बटर, बाय, कॅरिंग, चर्न, क्रीमी, डज. Always, before, better, bought, butter, buy, carrying, churn, creamy, does. Always, before, better, bought, butter, buy, carrying, churn, creamy, does. ओके, दुसऱ्या कॉलम मधले शब्द वाचूया आपण. ओके, dream, dreaming, even, ever, flew, from, gently, get, golden, held. Dream, dreaming, even, ever, flew, from, gently, get,
golden, held. Dream, dreaming, even, ever, flew, from, gently, gate, golden, held. ओके, तिसऱ्या कॉलम मधले शब्द वाचूया. हाय, जस्ट, नो, लॉस्ट, मेक, मार्केट, मिल्क, मनी, मूड, मच. हाय, just, no, lost, make, market, milk, money, moved, much. High, just, no, lost, make, market, milk, money, moved, much. Okay, fourth column. Now we will read the words in the fourth column. Okay. Nice, past, people, pot, price, rich, rolled, sale, should, show. Nice, past, people, pot, price, rich, rolled, sale, should, show. Nice, past, people, pot, price, rich, rolled, sell, should, show. Last column. Okay. Soft, spilled, surprise, tasty, thick, toss, tossed, wet, where, year. Soft, spilled, surprise, tasty, thick, toss, tossed, wait, where, your. Soft, spilled, surprise, tasty, thick, toss, tossed, wait, where, your. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.